नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुनश्च स्वागत. आपण रोजच्या प्रमाणे निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये उद्या आपल्याला काय मोमेंटम भेटू शकतो किंवा कुठून आपण ट्रेड प्लॅन करू शकतो हे माझं अनालिसिस मी तुमच्याबरोबर ह्या व्हिडिओच्या मार्फत शेअर करतोय. आणि तुम्ही जर पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की काही बऱ्याचशा ज्या प्राइस ऍक्शनच्या गोष्टी असतात जेणेकरून काही नवीन गोष्टी तुम्हाला त्याच्यातून शिकायला भेटतात. त्या नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि प्राइस ऍक्शन ट्रेडिंग काय आहे हे प्रॉपर ओळखण्यासाठी व्हिडिओला पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी जो बनवतोय त्याचा फायदा होईल. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओ. जर निफ्टी मध्ये पाहिलं तर आज आपल्याला परत एकदा एक रिव्हर्सल भेटलेला आहे आणि आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं की ह्या लोच्या खाली जर आपल्याला कॅन्डल क्लोज भेटली 15 मिनिटाची तर आपल्याला एक मोठा फॉल कदाचित निफ्टी मध्ये पाहायला भेटू शकत होता. पण निफ्टी ही खाली तर गेली, एक नवीन लो तर बनवला, पण ऍट द एंड परत एकदा वरती निघून आली. तर त्याचं थोडंसं मी आज कारण शोधलं. जर आपण पाहिलं तर ही जी कॅन्डल बनलेली ह्या कॅन्डलनी इथं खाली आल्यानंतर परत एकदा खाली यायचा प्रयत्न केला आणि ऍट द एंड ही बुलिश होऊन इथून एक मार्केटमध्ये रिव्हर्सल भेटला होता आपल्याला. त्याच्यामुळं हा जो काही एरिया आहे ह्या कॅन्डलचा ह्या एरियामध्ये बायर्स आहेत आणि ह्या एरिया जोपर्यंत ह्या एरियाच्या म्हणजे ह्या लोच्या खाली 22,628च्या खाली जोपर्यंत मार्केट खाली जाणार नाही आणि हा लो जोपर्यंत डिफेंड होणार नाही तोपर्यंत कदाचित प्रत्येक वेळेस मार्केट इथं खाली येईल. ह्या एरियापर्यंत नवीन लो तर बनवत जाईल पण परत एकदा एक रिव्हर्सल करायचा प्रयत्न. जोपर्यंत हा लो आपला ब्रीच होणार नाही तोपर्यंत आपण थोडं प्रिकॉशन घेऊन ट्रेड प्लॅन केला पाहिजे. तर चला, आता आपल्याला एक गोष्ट तर माहिती आहे की मार्केटचा ट्रेंड हा डाऊन ट्रेंड आहे, पण डाऊन ट्रेंडला त्या साईडला आपल्याला प्रॉपर ट्रेड कुठं प्लॅन करता येऊ शकतो. जर आपण इथं जर पाहिलं तर काल आपण एक एरिया मार्क केला होता. ह्या एरियामध्ये जर आपल्याला इथून मार्केट आपण काल ठरवलं होतं की इथून मार्केट वरती जर यायला लागलं आणि ह्या एरियात येऊन 23,150 ते 23,250च्या रेंजमध्ये इथं जर आपल्याला निगेटिव्ह प्राइस ऍक्शन ह्या एरियामध्ये जर भेटली किंवा एक रिव्हर्सल भेटत असेल तर आपल्याला इथे एक छोटा स्टॉप लॉस प्लॅन भेटला तर ह्या एरियातून आपण एक डाऊन साइड ट्रेड घेणार आहोत. आपण मार्केटचा ट्रेंड डाऊन असल्यामुळं अपसाइड ट्रेंड ज्या काही भेटतील त्या अवॉइड करणार आहे. जोपर्यंत अप ट्रेंड स्टार्ट होत नाही तोपर्यंत आपण अपसाइडच्या ट्रेंड ह्या अवॉइड करणार आहोत. आपल्याला ट्रेंड हा महत्वाचा आहे. आपण ट्रेंड फॉलो करतो आणि ट्रेंड बरोबर जी काही ट्रेड भेटत त्याला आपण एक महत्व देतो. तर त्याच्यामुळं आपल्याला ज्या काही ट्रेड शोधायच्यात सध्या पुरत्या तरी जोपर्यंत मार्केटचा ट्रेंड होत नाही, चेंज होत नाही तोपर्यंत आपण फक्त आणि फक्त डाऊन साइडला ज्या ट्रेड आपल्याला भेटतील किंवा डाऊन साइडची जी काही प्राइस ऍक्शन आपल्याला भेटेल तर त्या साइडला आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत. तर इथं आपल्याला फक्त ह्या एरियामध्ये जर हा जो काही रेजिस्टन्स एरिया मार्क केलेला आहे त्या एरियातून लोअर हाय आणि एखादा एम पॅटर्न दिसल्यानंतर आपल्याला इथे एक छोटा स्टॉप लॉस भेटेल आणि इथून आपण खाली एक ट्रेड प्लॅन करू शकतो. त्याचं टार्गेट आपण ऍटलिस्ट हा लो किंवा इथे जे काही उद्यामध्ये स्विंग भेटतील तर स्विंग नंतर आपण एक इथून प्लॅन करू शकतो. आता दुसरा प्लॅन काय राहील, जोपर्यंत मार्केट हा लो तोडत नाही, डायरेक्टली जर मार्केट खाली यायला लागलं तर हा जो लो आहे सेकंड लो बनलेला हा लो जोपर्यंत मार्केट टेक डाऊन करत नाही आणि इथं आपल्याला काही प्राइस ऍक्शन भेटत नाही तोपर्यंत आपण डाऊन साइड ट्रेड ही प्लॅन करणार नाही. कारण हा लो एक इम्पॉर्टंट लो आहे, कारण इथून मार्केट एक रिव्हर्सल द्यायचा प्रयत्न करत आहे आणि हायर हाय पण बनवत आहे. त्याच्यामुळं ह्या एरियातून कदाचित मार्केट जर खाली आलं तर ह्या एरियात एक सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करेल
आणि थोडं इथं साईडवेज होण्याचे चान्सेस आहेत. तर त्याच्यामुळं हा जो लो आहे, हा लो आपल्यासाठी आता इम्पॉर्टंट राहील आणि हा हाय त्या वरती जर निघलं तर अपसाइड ट्रेड आपण करणार नाही. चला आता आपण बँक निफ्टी पाहून घेऊया. बँक निफ्टी मध्ये जर विचार केला तर ह्या आपल्यासाठी एक साइडवेज एरिया होता. जर डेली टाइम फ्रेम वर जर पाहिलं तर मार्केट ह्या एरियात येऊन बराच दिवस एक व्होलाटाईल मार्केट होता. आपल्याला ब्रेकआउट तर मार्केटने दिला, पण परत एकदा मार्केट ह्याच एरियात येऊन थांबलेले, म्हणजे हा एरिया आपण एक साइडवेज एरिया कन्सिडर करू शकतो. आणि ह्या साइडवेज एरिया नंतर आपल्याला जी काही ट्रेड भेटल ते आपण डिस्कस केलती की ही जी एवढा जो एरिया आहे, अपसाइड जर प्रॉपर आपल्याला ब्रेकआउट जर भेटला आणि प्राइस ऍक्शन जर भेटली तर हे एवढे जे काही पॉइंट्स असतील या एरियाच्या मधले एवढे पॉइंट्स आपण अपसाइड किंवा डाऊन साइड प्रोजेक्ट करू शकतो. तर चला आपण काय ट्रेड प्लॅन करू शकतो याच्यावर एकदा विचार करूया. जर आता इथं पाहिलं तर आपल्याकडं अपसाइडला हा एक रेजिस्टन्स एरिया आहे जो 49,700च्या आसपास ते किंवा 650 म्हणू आपण, 650 ते 750 ही जी काही रेंज आहे आपल्याकडं, ह्या रेंज मध्ये जर मार्केट वरती आलं आणि इथं जर आपल्याला निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर भेटली तर ह्या ठिकाणी आपल्याला एक डाऊन साइड ट्रेड भेटू शकते किंवा इथं प्लॅन करता येऊ शकते. आणि डाऊन साइड जर विचार केला तर हा आपल्यासाठी एक खूप मोठा व्होलाटाईल एरिया तयार झालेला आहे. लास्ट ट्रेडिंग सेशन मध्ये एक साधारणतः जर विचार केला तर ही तारीख होती 27 जानेवारी, म्हणजे 15 दिवसापूर्वी, आपल्याला 2 आठवड्यापूर्वी ह्या मार्केटनी इथं आलं, थोडस व्होलाटाईल झालं आणि गॅप अप होऊन एक अप ट्रेंड पकडला होता. तर त्याच्यामुळं ह्या एरियात जर डायरेक्टली मार्केट खाली हा लो तोडून जर येत असेल तर ह्या लोच्या खाली आपल्याला एक ट्रेड प्लॅन करता येऊ शकते. आणि जो काही आपला टार्गेट जे राहील तर फर्स्ट टार्गेट जे राहील ह्या लोच्या खाली आल्यानंतर हा आपला व्होलाटाईल आहे. तर ह्या एरियापर्यंत आपण एक खालचं टार्गेट प्लॅन करू शकतो. बेटर वे जर मार्केट स्लो अँड स्टडी वरती जात असेल आणि ह्या एरियामध्ये आपल्याला निगेटिव्ह ट्रेड भेटत असेल तर वेल अँड गुड. हेच जर डायरेक्टली मधून जर खाली आलं तर आपल्याला ह्या ठिकाणी सुद्धा एक ट्रेड प्लॅन करता येऊ शकते. इथं जर ट्रेड भेटली आणि याच्या आसपास जर आली तर इथं थोडस ट्रेलिंग स्टॉप लॉस तुम्ही टाईट ठेवून याच्या खाली सुद्धा ट्रेड घेऊ शकता आणि हे टार्गेट एक तुमच्यासाठी राहू शकतं. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.